नमस्कार मित्रांनो, वी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं मी सुचेंद्र देशमुख स्वागत करतो। आज आपल्याला बघायचं इकॉनॉमिक्स। इकॉनॉमिक्स तुलनेने सर्वांचा अवघड असा सब्जेक्ट आहे, सर्वांचा नावडता असा सब्जेक्ट आहे आणि ह्या इकॉनॉमिक्सचा जर टू द पॉइंट अभ्यास केला म्हणजेच मागचं संपूर्ण ॲनालिसिस करून परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात याचं ॲनालिसिस करून जर आपण अभ्यास केला तर नक्कीच इकॉनॉमीमध्ये आपण चांगला स्कोअर जो आहे तो करू शकतो। यामध्ये मी 2017 ते 2024च्या प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करून तुमच्यासाठी काही महत्त्वाचे टॉपिक्स, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर द एक्झाम घेऊन आलेलो आहे। या जरी टॉपिक्सचा अभ्यास केला तरी इकॉनॉमिक्समध्ये शाश्वती देतो की नक्कीच तुमचा स्कोअर जो आहे तो इथे चांगला येईल। तर आपण पाहूयात इकॉनॉमिक्सचे कुठले कुठले टॉपिक्स आपल्याला पाहायचे आहेत कंबाईन ग्रुप बी परीक्षेसाठी। तर याच्यामध्ये आहे पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्तावरती प्रश्न आलेले आहेत इकॉनॉमिक्समध्ये। अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, ओके, बेरोजगारी आणि दारिद्र्य म्हणजे पॉवर्टी, गरिबी याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत। ओके, नॅशनल इन्कम वरती प्रश्न आलेले आहेत, पॉवर्टीवरती प्रश्न आले, दारिद्र्यावरती राष्ट्रीय उत्पन्न असेल की नेमकं राष्ट्रीय उत्पन्न कसं काउंट केलं जातं, नॅशनल इन्कम काय आहे, याच्यामध्ये जीडीपी काय आहे, त्याच्यामध्ये जीएनपी काय आहे, त्याच्यामध्ये एनएनपी काय आहे। ओके, ह्या प्रकारचे काही टर्म्स आहेत तुम्हाला इथे यायला हवेत। बेसिक टर्म्स इकॉनॉमी मधले, बेसिक कन्सेप्ट आपण म्हणूयात इकॉनॉमिक्सच्या तुम्हाला इथे यायला पाहिजेत। ओके, पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य म्हणजे काय। ओके, वेगवेगळ्या प्रकारचं आपण बघितलेलं आहे की अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी आणि दारिद्र्य, बेरोजगारीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सायकल असतात बेरोजगारीच्या सुद्धा। मग हे कुठल्या कुठल्या अनएम्प्लॉयमेंटच्या सायकल्स आहेत, सायकलिक अनएम्प्लॉयमेंट असेल, चक्रीय अनएम्प्लॉयमेंट असेल, मग हे आपल्याला इथे यायला पाहिजे। ओके, प्लॅन्स, डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्लॅन काय आहेत। ओके, डेव्हलपमेंट प्रोग्राम्स कुठले कुठले आहेत म्हणजे गव्हर्नमेंटच्या थोडक्यात आपण म्हणू की इकॉनॉमिक्स रिलेटेड योजना कुठल्या कुठल्या आहेत। इथे योजनावरती डायरेक्टली प्रश्न येऊ शकतात। गव्हर्नमेंटच्या लक्षात घ्या महत्त्वाच्या 10 फ्लॅगशिप स्कीम आहेत, 10 महत्त्वाच्या योजना आहेत। मी एका व्हिडिओमध्ये या 10 महत्त्वाच्या योजना सुद्धा तुम्हाला सांगेल। या 10 महत्त्वाच्या योजना तुम्हाला यायला हव्यात। ओके, या 10 महत्त्वाच्या योजना तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत। स्पेशल ते व्हिडिओ सुद्धा तुमच्या त्या योजनांचा तुमच्यासाठी घेऊन येईल। ओके, त्याच्यानंतर इंडस्ट्रीज, उद्योग, कुठले कुठले उद्योग आहे, बँकिंग सेक्टर खूप महत्त्वाचं आहे। बँकिंग वरती प्रश्न विचारले जातात, नक्कीच प्रत्येक वर्षी बँकिंग सेक्टरवरती एखादा तरी इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न येतो। मग बँकिंग सेक्टरमध्ये नवीन रिफॉर्म कुठले आहेत, कुठल्या कुठल्या बँक आहेत, ओके, प्रायव्हेट बँक आहेत, पब्लिक बँक आहेत, नेमकं याच्यामध्ये फरक काय आहे हे आपल्याला इथे माहिती असायला पाहिजे। परकीय व्यवहार, फॉरेन ट्रेड अँड एक्सचेंज। ओके, आता याच्या अंतर्गत येत नाही पण एफडीआय म्हणजे काय, एफआयआय म्हणजे काय हे सुद्धा माहिती पाहिजे। फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे। ओके, फॉरेन ट्रेड, परकीय व्यवहार, टॅरिफ लादलेला आहे आता ट्रम्पने आपल्या भारतावरती, मग या टॅरिफचा इथे परिणाम काय होतो, फॉरेन एक्सचेंज वरती काय परिणाम झालेला आहे, राईट, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत। करंटच्या अनुषंगाने सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये भरपूर प्रश्न विचारल्या जाऊ शकतात किंवा विचारले जातात। ओके, हे सुद्धा आपल्याला कल्पना असावी। पॉप्युलेशन वरती प्रश्न विचारले जातात। सगळ्यात महत्त्वाचं आहे सेन्सस। सेन्सस म्हणजे आपण जे जनगणना करतो त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात। एखादा तरी प्रश्न असतो तेच आपल्याला यायला पाहिजे। पॉप्युलेशन वरती प्रश्न विचारले जातात। ओके, लोकसंख्येवरती। बजेट एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे। बजेटमध्ये नवीन टर्म असेल तर हमखास बघून या। ओके, बेसिक बजेटमध्ये काही गोष्टी असतील त्या सुद्धा पाहून या, म्हणजे पाहून अभ्यास करा। पाहुण्या म्हणजे इथं आत्ता अभ्यास करा त्याचा। बजेट संदर्भामध्ये अर्थसंकल्पामध्ये प्रश्न विचारले जातात। मागच्या वर्षी जर बघितलं तर 2 बजेट झाले होते, एक इंटरिम बजेट झालं होतं। इंटरिम बजेट कधी होतं, कुठल्या वर्षी होतं, ज्या वर्षी निवडणुका असतील त्या वर्षी 2 प्रकारचे बजेट मांडले जातात। एक इंटरिम बजेट त्याला म्हटलं गेलेलं आहे। ओके, मग ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत बजेटमध्ये। मग बजेट म्हणजे काय, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे वर्षाचं जे वित्तीय लेखाजोखा होतो, ओके, तो संपूर्ण बजेटमध्ये मांडला जातो, राईट। या गोष्टी आपल्याला बेसिक तरी माहिती असायला पाहिजे, त्याच्या अनुषंगाने बाकी फॅक्ट माहिती असायला पाहिजेत। बजेटमध्ये बजेटमध्ये कुठल्या कुठल्या योजना ह्या वर्षी नवीन आलेल्या आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातात।
बजेटमध्ये कुठल्या कुठल्या स्कीम आहेत, कुठले कुठले गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत, कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत, हे बजेटच्या अनुषंगाने पाहत चला. ओके. याच्यानंतर महत्त्वाचं आहे फायनान्स कमिशन, वित्त आयोग. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. फायनान्स कमिशन म्हणजे काय? 5 इयर प्लॅन्स महत्त्वाचे आहेत. पंचवार्षिक योजना सुद्धा महत्त्वाच्या आहेत. जरी या संपल्या असतील, त्याची जागा प्लॅनिंग कमिशनची जागा नीती आयोगाने, नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जरी घेतलेली असेल तरी हे पंचवार्षिक योजनावरती प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे पंचवार्षिक योजना व्यवस्थित करायच्या. आणि इथे एक सांगेल, नीती आयोग हा सुद्धा व्यवस्थित करून जा. पॉलिटीमध्ये तसा येतोय पण इथे अनुषंगाने याच्या सांगेल. ओके. नेमकं काय आहे हा नीती आयोग? थिंक टँक आहे. नेमकं काय आहे? याच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये कोण असतं? ओके. ह्याच्या आणखीन एक अनुषंगाने सांगतो. टॅक्सेशन इथे आहे, टॅक्स स्ट्रक्चर आहे. या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये जीएसटी आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये जीएसटी काउन्सिल हे महत्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जीएसटी काउन्सिल काय? हे जीएसटी टॅक्सेशन ठरवतंय. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. नेमकं हे कसं टॅक्सेशन आहे, काय आहे? मग आताचे जे स्लॅब झालेले आहेत ते विचारले जाणार नाहीत, पण माहिती असायला पाहिजे. ओके. नवीन स्लॅब झाला 40%चा. कुठले कुठले स्लॅब जे आहेत काढून टाकलेत वगैरे वगैरे हे माहिती असायला पाहिजे. आरबीआय मॉनिटरी पॉलिसी हे खूप महत्वाचं आहे. हे मॉनिटरी पॉलिसी आणि आरबीआय वरती प्रश्न विचारले जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके. 1935 पासून तर स्थापना झाल्यापासून तर आतापर्यंत त्याचा संपूर्ण घटनाक्रम असेल, त्याच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असेल, आरबीआय नेमकं कार्य काय करते. ओके. बँकांची बँक आहे, रेग्युलेशन करते, हे आपल्याला बेसिक माहिती आहे. आणखीन आरबीआयचे कार्य काय आहेत, मॉनिटरी पॉलिसी कशी नियमन करते ती, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ॲग्रिकल्चर कृषी संदर्भामध्ये सुद्धा काही स्कीम्स असतील, काही योजना असतील, काही इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने घेतलेले असतील, याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. ओके. अशा पद्धतीने आपण बघितलेलं की वेगवेगळ्या पद्धतीने इकॉनॉमिक्सशी रिलेटेड प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. एवढे जरी टॉपिक्स केले तर मी एवढी शाश्वती देतो की इकॉनॉमिक्समध्ये तुमचा खूप चांगला स्कोर येऊ शकतो. कारण मागच्या वर्षी हेच टॉपिक विचारलेले आहेत. मागच्या 7 वर्षामध्ये एखादा प्रश्न बाहेरचा असेल, ओके, तर PYQ ट्रेंड फॉलो मी सुद्धा केलेला आहे. 8-10 वर्षाचे प्रश्न मी बघून आलेलो आहे. त्याच प्रमाणे तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत. याच्यामध्ये लक्षात घ्या, पब्लिक फायनान्स महत्त्वाचा आहे, बजेट महत्त्वाचं आहे, बँकिंग महत्त्वाचं आहे. याच्यावरती कंटिन्युअसली प्रश्न विचारले जातात. अनएम्प्लॉयमेंट महत्त्वाचं आहे, राईट. टॅक्सेशन सिस्टीम जीएसटी महत्त्वाची आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणखीन तो 5 इयर प्लॅन महत्त्वाचा आहे. ओके. कन्सेप्ट समजून स्टडी करा. इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करत असताना पहिले कन्सेप्ट समजून घ्या, नेमकं काय सांगितलंय हे समजून घ्या आणि त्या अनुषंगाने अभ्यास करा. याच्यासोबतच फॅक्टपेक्षा मेकॅनिझम, फॉर्म्युला, पॉलिसी, ऑब्जेक्टिव्ह नीट लक्षात ठेवा. इकॉनॉमिक्समध्ये स्कीमवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. सिंपल प्रश्न असतात, पण स्कीम आपल्याला माहिती असायला पाहिजेत. मी सांगितलं 10 स्कीम, 10 फ्लॅगशिप स्कीम ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या त्या करायला हव्यात आपण. करंट अफेअर लिंक बजेटमध्ये वगैरे करंट अफेअर लिंकशी करून सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारले जातात. आरबीआय पॉलिसी स्कीम्स असतील, जसं की आपण इथे बघू शकतो की इथं एक्झाम्पल आणलेलं आहे. PM किसान योजना, FME योजना ग्लोबल इकॉनॉमिकशी कनेक्ट आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात इकॉनॉमिक्स आणि ह्या योजनाशी, बजेट करंटशी कनेक्ट करता येऊन आपल्याला त्या प्रकारे प्रश्न इथे जनरेट परीक्षेमध्ये झालेले दिसतात. ओके. शॉर्ट नोट्स टेबल तयार ठेवा. फिस्कल पॉलिसी असेल, टॅक्स स्ट्रक्चर असेल, GDP, GNP, NNP वगैरे जे आहेत ते, बँकिंग टर्म्स, वेगवेगळ्या स्कीम ह्या इकॉनॉमिक्ससाठी करून जा. इकॉनॉमिक्समध्ये निश्चितच तुमचा खूप चांगला स्कोअर येईल. यामुळे लक्षात घ्या, अभ्यास करताना टू द पॉइंट करा. कन्सेप्ट समजून घ्या, काय म्हणाले त्या कन्सेप्टमध्ये ते समजून घ्या, तरच इकॉनॉमी तुम्हाला कळेल. नसता इकॉनॉमिक्समध्ये फक्त वाचत गेलात तर कळणार नाही आणि लक्षात सुद्धा राहणार नाही. ओके. वी अकॅडमीला फॉलो केलं नसेल यूट्यूबवरती तर नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आणि सर्वात महत्त्वाचं, वी अकॅडमी ॲप्लिकेशन जे आहे मोबाईलमध्ये तुमच्या डाउनलोड करा. तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस जे आहेत वी अकॅडमीवरती लवकरच उपलब्ध इथे होणार आहेत. काही कोर्सेस उपलब्ध सुद्धा झालेले आहेत, जसं की इंडियन पॉलिटीचा कोर्स आहे तो सुद्धा इथे उपलब्ध आहे. पण आणखीन इतर विषयाचे सुद्धा लवकरच अपलोड केले जातील. त्याच्यामुळे वी अकॅडमी ॲप्लिकेशन लवकर मोबाईलमध्ये डाउनलोड करा. आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू. धन्यवाद.